येवला आणि मनमाडमध्ये पैसे वाटप करतानाचा भांडाफोड करण्यात आला। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये पैसे वाटल्याचा प्रकार उघड झाला। पैसे वाटप करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर पैशांची पाकिटं देखील जप्त करण्यात आलेली आहे। तर मनमाडमधील एक बिग ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। महत्त्वाची बातमी, येवला आणि मनमाडमध्ये पैसे वाटप करण्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आणि या सगळ्या प्रकाराची मात्र भांडाफोड करण्यात पोलिसांना यश आलं। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये पैसे वाटल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। पैसे वाटप करणारे ताब्यात घेतले असून पैशांची पाकिटं जप्त करण्यात आलेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत जोडले जात आहेत। विशाल, पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नक्कीच नाशिक शिक्षक मतदारसंघातील जे निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आहेत विवेक कोल्हे यांच्या प्रकरणी ही घटना असल्याचे सांगितले जात आहे। मनमाड येथील गणेशनगर भागात एका बंगल्यात शिक्षक मतदारसंघाचे पैसे वाटप करण्याच्या तयारीत असताना दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि ही जी कारवाई आहे गुप्त माहितीच्या आधारे मनमाड पोलीस आणि आचारसंहिता उल्लंघन जे पथक आहे यांनी छापा मारत ही संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे आणि निवडणुकीला अवघा एक दिवस बाकी असताना ही कारवाई झाल्याने सर्वत्र नाशिक जिल्ह्यात कुठेतरी खळबळ उडाली असून बंगल्यातून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे जे आहे यांच्या प्रचाराचे साहित्य व पैशांचे पाकिट देखील जप्त करण्यात आले आहे आणि आता यावरून पुढील काय कारवाई होती याकडे संपूर्ण जिल्ह्याचे देखील लक्ष लागून आहे। विशाल, धन्यवाद। महत्त्वाचे अपडेट या धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातले आपण पोहोचवले आहेत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।